बघू शकता मित्रांनो KVK मध्ये किती गर्दी आहे आणि गोष्ट शेतकऱ्यांचा प्रतिसाद आहे. भारतातलं एकमेव हे डायरेक्ट डेमोवालं कृषी म्हणजे कृषी प्रदर्शन आहे. तुम्ही बघू शकता भरपूर प्रमाणात इथं बघायला एक दिवस सुद्धा पूर्ण नाही म्हणून आपण 2 ते 3 दिवस राहून इथं संपूर्ण तुम्हाला माहिती देणार आहोत. तर बघू शकता वांग्याचं प्लॉट आहे. मी मागचा कॅमेरा चालू करून दाखवतोय. फुलाच्या शेतीबद्दल आपल्याला हा बाया माहिती देतो. बाया पुरं माहिती द्या. हे ऑर्किड प्लांट आहेत. हे ऑर्किडची फुलं आहेत. ही सोनिया रेड व्हरायटी, ही सोनिया व्हाईट व्हरायटी आणि हे जरबेराची फुलं आहेत. जसं बघितलं हे ऑर्किडची फुलं आहेत ना, ह्याला एक्सपोर्टला डिमांड आहे आणि लोकल मार्केटलाही खूप जास्त चालते. एक जो स्पाइक असतो ना ऑर्किडचा, तो जवळजवळ 50 सेंटीमीटर पर्यंत वाढतो आणि तो स्पाइक एक आपल्याला 20 ते 25 रुपयापर्यंत मार्केटमध्ये विकता येतो. जसे एक फुल एक स्पाइक, जो हा स्पाइक आहे ना, एक एवढा कांडी त्याची तेवढी 20 ते 25 रुपयाला मार्केटमध्ये विकते. आणि कशासाठी वापरतात? हे डेकोरेशन साठी वापरतात आणि जवळजवळ हे जी ताजेपणा जवळजवळ काढल्यापासून 15 ते 20 दिवस अगदी महिन्यापर्यंत सुद्धा हे ताजे राहतात फुलं. पाण्यात ठेवलं की आपण, पाण्यात ठेवले, हा जर फ्लावर पॉट मध्ये वगैरे ठेवलं ना आपण, तर हे महिनाभर फुलं टिकतात. हा अशी ताजे राहतात, गळून पडत नाही वगैरे, काळे वगैरे होत नाही. तर ह्याचा जो बंडल असतो ना, एक 10चा 20चा, तो मार्केट डिमांड नुसार 500ला 1000ला 2000 रुपयापर्यंत सुद्धा प्राइस जाते ह्या बंडलची. त्याचे मार्केट कुठे आहे नेमकं आपले? त्याचं मार्केट आपलं पुण्याला एक आहे गोलटेकडी मार्केट म्हणून, आणि वाशीला मुंबईमध्ये एक मार्केट आहे ह्याचं. आणि एक्सपोर्ट कुठे केले जाते? एक्सपोर्ट ही नेदरलँड, जिथे माझी मागणी खूप आहे या फुलांना बाहेर एक्सपोर्ट देशात, ते एक्सपोर्ट केलं जातं त्या मार्केट थ्रू. आणि लोकलला सुद्धा आपल्या इथं आता मागणी वाढत चालली आहे फुलांची. आणि जे बुके आहेत ना, बुकेमध्ये ह्या 2 काड्या जरी टाकल्या ना, तर त्या बुकेची प्राइस डबल होते. आणि जे बाकीची फुलं आहेत, जरबेरा असेल, दुसरी फुलं आहेत ना, कार्नेशन वगैरे, त्याच्या तुलनेत हे फुलं आपल्याला 40 ते 50% उत्पन्न जास्त देतं. जास्त मग याचं पॉली हाऊस मध्ये हा, हे पॉली हाऊस मध्येच कल्टिवेट केलं जातं आणि थंड वातावरणातलं फुल आहे, वाईल्ड टाईप फुल आहे. आणि खाली जरबेराचं कसं? हा, हे जरबेरा आपण पॉली हाऊस मध्ये उगवतो कारण क्वालिटी आपल्याला तशी चांगली भेटते. जरबेऱ्याची जवळजवळ एक फुलाची प्राइस 5 ते 10 रुपयापर्यंत व्हॅरी होते मार्केटमध्ये. आणि जरबेऱ्या बी लोकलला चांगलं चालतं. आपल्याकडे काय रेट आहे? आपल्या इथं आता ह्याचा जरबेऱ्याचा 5 रुपये रेट चालू आहे, 5 ते 10 रुपये, आणि ह्याचा बी 20 रुपये चालू आहे रेट एक कांडीचा. मग आपल्या मार्केटमध्ये आपलं विज्ञान इथं कृषीमध्ये भेटून घ्यायचे रोप? हे रोप तुम्हाला कृषक झालं ना, तर तुम्हाला इथं तुम्ही संपर्क साधला ना, तुम्हाला नक्की भेटते हे रोप. किती पर्यंत बसतं? जवळजवळ एक रोप ह्याचा 50 ते 100 रुपयापर्यंत भेटते. 50-100 रुपये. ओके, चालतं. तर याचा सेटअपचं कसं नियोजन काय? हा सेटअप पॉली हाऊसचा जसं बघितलं आपण तर 5 गुंठ्यांसाठी, हा प्लॉट 5 गुंठ्यांचा आहे आमचा. तर 5 गुंठ्यांसाठी जवळजवळ 15 ते 20 लाखापर्यंत खर्च येतो. पण आपण याचं ड्युरेशन जर बघितलं ह्या फुलाचं ऑर्किडचं, तर हे जवळजवळ 5 ते 7 वर्ष आपण प्रोडक्शन ह्याचं घेऊ शकतो. जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष आपल्याला ह्याचे रोप तयार होण्यासाठी मोठे हार्डनिंगसाठी लागतात. आणि तिथून पुढे ह्याचं 1-1.5 वर्षानंतर प्रोडक्शन सुरू होतं. जवळजवळ 5 ते 7 वर्षापर्यंत आपल्याला प्रोडक्शन भेटते. आणि जर तुम्ही योग्य व्यवस्थापन केलं, मेंटेन केलं चांगलं, तर जवळजवळ 13 वर्षापर्यंत सुद्धा आपण ह्याचं प्रोडक्शन घेऊ शकतो. 13 वर्षापर्यंत. आणि वर्षभरात जवळजवळ एका रोपापासून आपल्याला 7 ते 8 फुलं भेटू शकतात. स्पाइक कांड्या 7 ते 8 कांड्या आपल्याला भेटू शकतात. आणि एक कांडी गेली ह्याच्यातली, एक फुल छाटून झालं आपलं की परत जवळजवळ 6 ते 9 महिन्यांनी दुसरं फुलं आपल्याला भेटतात. याच्यामध्ये किती प्रकारची फुलं आहेत? ह्याच्यात आता आपल्याकडं पिंक व्हायलेट आणि व्हाईट कलरची फुलं आहेत. व्हाईट, हा आपल्या याच्यामध्ये. हा, आपल्या ह्याच्यामध्ये. तर मग याच्यामध्ये हे बी लावले जलबेराची बी करले? हा, जरबेरा आहे ना, ह्याच्यात जवळजवळ 14 व्हरायटी आहेत जरबेराच्या. ह्या कलरनुसार व्हरायटीनुसार डिफरन्स आहे. प्रत्येक वेळेस नवीन व्हरायटी ह्याच्यात तयार होते जरबेरा. ओके, चालेल. याला काही सबसिडी असं नाही? हा, महाराष्ट्र शासनाची बी सबसिडी आहे आणि केंद्र शासनाची बी सबसिडी आहे. मग नाही, आपल्याला दुसरी सबसिडी घ्यायची येतात का एकच सबसिडी घेऊ शकतो? दोन्ही एक सबसिडी घेऊ शकतो आपण कुठली तर. कोणती? हा, कोणती. तर मग महाराष्ट्र शासनाची किती टक्के याला सबसिडी? महाराष्ट्र शासनाची सबसिडी जवळजवळ एक 14 लाखापर्यंत सबसिडी आहे याची. 28 लाख रुपये स्टे का? हा, म्हणजे अर्धी 50%. हा, 50% सबसिडी. केंद्र सरकारची जवळजवळ 60 का 65-70% आहे. एक्झॅक्ट नाही, पण 60-65. हा. ओके, चालेल. धन्यवाद. खूप चांगली माहिती.